नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहता धारगळकर मीडिया नेटवर्क. असला खोटारडा पंतप्रधान आमच्या डोक्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? पंतप्रधान मोदी यांना खोटारडा बोलणारा जो माणूस आहे तो प्रख्यात आहे की त्यांनी मोदींविषयी अनेकदा अशा तऱ्हेचे उद्गार काढलेले आहेत. अशा माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी जेव्हा हे उद्गार काढले एका कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते, प्रमुख नेते नितीन गडकरी हे व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खरं तर गडकरींना त्यांना तिकडेच खडसावता आलं असतं किंवा ते स्टेज सोडूनही जाऊ शकले असते. कारण तुमच्याच पंतप्रधानांना, कारण पंतप्रधान हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो सर्वांचा असतो. तरी कोळसे पाटलांनी अशा तऱ्हेचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्याकरता ते फेमस आहेत, त्यांना दोष देऊन उपयोग नाही. पण गडकरी जेव्हा तिथे उपस्थित आहेत, गडकरी हे महत्त्वाचे कलिग आहेत पंतप्रधान मोदी यांचे. मोदी यांच्या पूर्वीच्या मंत्रिमंडळातही ते होते आणि आताही महत्त्वाच्या पदावर ते आहेत. अशावेळी गडकरींनी हे सहन कसं केलं हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय मित्रांनो. आणि सोशल मीडियावरती तर गडकरींवरती टीकेची झोड उठवलेली आहे लोकांनी की तुम्ही इथे उपस्थित होता, ठीक आहे, तुम्ही त्याला त्या क्षणी नाही खडसावू शकलात, पण तुम्ही नंतर आपल्या भाषणात तरी त्यांना खडसवायचं. आणि खरंच ही भाजपच्या सर्व मंडळींची किंवा भाजपला फॉलो करणाऱ्या मतं देणाऱ्या लोकांची हीच भावना आहे तुम्ही पाहिलं तर. पण गडकरी त्याविषयी काहीही बोलले नाहीत. गडकरी कशावरती बोलले तर शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, महाराज शिवाजी महाराज, याच्यावरती त्यांनी मोठं भाषण दिलं. आणि अशावेळी त्यांनी हेही म्हटलं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये एकही परधर्मीयाचं जे धार्मिक स्थळ आहे ते त्याचा काय म्हणता आपण ते पाडण्यात आलं नाही किंवा त्याला क्षती पोचवण्यात आली नाही, अशा तऱ्हेचं उद्गारही त्यांनी काढले. मग त्यांना हे काय रिफर करायचं आहे गडकरी साहेबांना? एकतर मोदींविषयी बोलताना तुम्ही कोळसे पाटलांना काहीही बोलला नाहीत, आपल्या भाषणातही काही बोलला नाहीत. उलट तुम्ही हिंदूंना कसं दुखावता येईल अशा तऱ्हेची वक्तव्य करतात. शिवाजी महाराज हे सेक्युलर होते आणि त्यावेळी सेक्युलर शब्द तरी अस्तित्वात होता का? आणि शिवाजी महाराजांनी एकही धर्मस्थळ इतर धर्मियांचं पाडलं नाही असं तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा तुम्हाला अपेक्षित काय असतं? बाबरी मस्जिदचा तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे का? हे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. म्हणजे तुम्हाला तुमची एक बाजू ज्याला आपण म्हणतो किंवा भूमिका आहे ती मांडायची आहे, तर त्याच्याकरता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करायचं काय कारण आहे? त्यांना मध्ये ओढण्याचं काय कारण आहे? आणि त्यांना सेक्युलर ठरवण्याचं काय कारण आहे? त्याच्यामुळे लोकांमध्ये संताप अजून वाढलेला आहे. आणि मला हे कळत नाही की दोन अशी पदं आहेत ज्याच्याविषयी नेहमी चर्चा होते की ही गडकरींना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. एकतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, जे आता येती 5 वर्ष तर मला वाटते केवळ अशक्य आहे त्यांना मिळणं. आणि आता राहिला प्रश्न पंतप्रधान पदाचा. तर 2029 पर्यंत तर मोदी कुठेच जात नाहीत. आता मोदींनीच ठरवलं जायचं तर गोष्ट वेगळी, की त्यांनी निवृत्ती घेतली वगैरे वगैरे तर गोष्ट वेगळी आहे. पण ज्या दिवशी मोदी पायउतार होतील पंतप्रधान पदावरनं, तेव्हा लोकांच्या मनामध्ये, आणि ह्याची चर्चा नेहमी होते राष्ट्रीय स्तरावरती, की एकतर अमित शहा हे नाव स्पर्धेत आहे, नाहीतर सगळ्यांचं असं म्हणणं असतं की योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करावं. असं असताना अशा तऱ्हेच्या समारंभामध्ये ज्याच्यामुळे मोदींना काहीही फरक पडणार नाही, अशा समारंभामध्ये मोदींवरती काहीतरी एक निशाणा साधण्याचा प्रयत्न गडकरी यांनी केला आहे का? कदाचित त्यांनी नसेल केला, पण लोकांना अशी अपेक्षा होती गडकरी साहेब की तुम्ही बोलावं. तुमच्या पंतप्रधानांना असं म्हटलं जातं, खोटारडं म्हटलं जातं, तेव्हा तुम्ही आवाज जर उठवणार नसेल तर कोण उठवणार? तुम्ही ज्येष्ठ आहात, फार तुमची ज्येष्ठता मला वाटते
पंतप्रधान मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंग, त्याच्यानंतर अमित शाह आणि त्याच्यानंतर चौथ्या स्थानावरती सिनियरिटीमध्ये गडकरी साहेब आहेत. अशा गडकरी साहेबांनी आपल्या पंतप्रधानांचा खोटारडा असा उल्लेख कसा काय सहन केला, का बोलले नाहीत ते, हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि पंतप्रधान व्हायचं स्वप्न कोणीही बघू शकतो, त्याची चर्चा नेहमीच होते की त्यांना इंटरेस्ट होता, पण वस्तुस्थिती किंवा ग्राउंड रियालिटी तुम्ही बघणारात की नाही. आणि तुम्ही अशा लोकांमध्ये होतात गडकरी साहेब त्यावेळी जेव्हा हे कोळसे पाटील बोलले, तेव्हा तुम्ही अशा लोकांमध्ये होतात जे सगळेच काही ना काही कारणामुळे हिंदू धर्माच्या विरोधात बोलणारे लोक आहेत किंवा मोदींच्या विरोधातलीही लोक आहेत. अशा स्टेजवरती जाऊन तुमच्यासमोर असा प्रसंग होणं हे, आणि तुम्ही काही न बोलणं, हे पटण्यासारखं नाही आहे गडकरी साहेब, बिलकुल नाही आहे. तुम्ही निश्चितपणे काहीतरी तिकडे भूमिका घ्यायला हवी होती आणि ठाम भूमिका घ्यायला हवी होती. अशीच सर्वसामान्यांची इच्छा आहे किंवा होती, किंवा त्यांना असं वाटतं की तुम्ही भूमिका घ्यायला हवी होती, पण दुर्दैवाने तुम्ही ती घेतली नाहीत. वाईट याचंच वाटतं की इतका ज्येष्ठ नेता महाराष्ट्रामध्ये आणि देशपातळीवरती, रोडकरी म्हणतात त्यांना कारण त्यांनी हायवेचं जाळं अख्ख्या भारतभर विणलेलं आहे, अशा ह्या ज्येष्ठ भाजपच्या नेत्यांनी अशा रीतीने लोकांनी त्यांना ट्रोल करावं किंवा त्यांच्यावरती टीका करावी, ते पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मला असं वाटतं की हा शेवटचा टप्पा असावा, आता निश्चित असावा. अशावेळी गडकरी साहेबांकडनं लोकांच्या फार अपेक्षा होत्या, पण हे मान्य करायला हवं की त्या अपेक्षेला ते नाही खरे उतरले, असंच म्हणावं लागतं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी आपली भूमिका या संदर्भात स्पष्ट करणं मला वाटते आवश्यक आहे, कारण प्रश्न देशाच्या पंतप्रधानांचा आहे. देशाच्या पंतप्रधानाला जर कोण खोटारडा म्हणत असेल तर निश्चित त्याला खणखणीत उत्तर गडकरी यांच्याकडनं अपेक्षित आहे, आणि लवकरच ते देतील अशी महाराष्ट्राच्या जनतेची निश्चित अपेक्षा असणार आणि इच्छाही असणार. बघू गडकरी साहेब काय करतात ते. मित्रांनो, आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.